उद्या महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान तेजस्वी महामानवाची कारकीर्द, त्यांचा प्रवास जाणून घ्यायला आपल्याला अनेकदा आवडतं। अशा वेळेस आपण अनेक साधनांचा वापर करतो। पुस्तकं, जुने दस्तऐवज, जुनी वर्तमानपत्रे यांचा आधार घेतो। अशा वेळेस बाबासाहेबांचा इतिहास, त्यांचा प्रवास त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला असता तर किती बरं झालं असतं ना, असं आपल्याला वाटतं। अर्थात ही गोष्ट प्रथमदर्शनी अशक्य वाटत असली तरी ती अशक्य नाहीये, कारण पुस्तके, एक पुस्तक किंवा त्यातील साहित्य हे लेखकाच्या विचारांचं प्रतिबिंब असल्याचं म्हटलं जातं, ज्यातून आपल्याला बाबासाहेब कसे होते याचा उलगडा करता येऊ शकतो। त्यामुळे आज त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांच्या लेखणीतून प्रकट झालेल्या पुस्तकांबद्दल जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा। बाबासाहेब आंबेडकर एक विपुल लेखक, विद्वान आणि समाजसुधारक होते। त्यांनी त्यांच्या विचारांनी भारताच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खोलवर छाप सोडली। जरी त्यांनी पारंपरिक आत्मचरित्र लिहिले नसले तरी त्यांचे जीवन, अनुभव, त्यांचे विचार यावर त्यांनी विस्तृत लेखन केले, ज्याला जोड मिळते ते त्यांच्या लेखांची आणि भाषणांची। त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची प्रतिबिंब असलेली ही पुस्तके कोणती ते पाहूयात। आता बाबासाहेबांचं लिखाण अतिशय विस्तृत होतं, त्यामुळे त्यांनी त्यांच्या हयातीत लिहिलेल्या सर्व पुस्तकांबद्दल अगदी तपशीलवार सांगायचं झालं तर मोठा वेळ लागेल। त्यामुळे महत्त्वपूर्ण 5 पुस्तकांबद्दल जाणून घेऊयात। पहिलं पुस्तक आहे वेटिंग फॉर अ व्हिसा। हे आंबेडकरांचे सर्वात थेट आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे। फक्त 20 पानांचे हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिले गेले होते, जे शोधले गेले आणि बाबासाहेबांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले। हे शीर्षक सामाजिक स्वीकृती आणि समानता मिळवण्यासाठी आंबेडकरांना ज्या संघर्षांना तोंड द्यावे लागले त्यांचे रूपात्मक वर्णन करते। वेटिंग फॉर अ व्हिसा हे महत्त्वपूर्ण आहे कारण ते आंबेडकरांच्या भावनिक आणि वैयक्तिक अनुभवांची एक दुर्मिळ झलक देते। दुसरं पुस्तक आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट। हे पुस्तक आंबेडकरांच्या बौद्धिक स्पष्टता आणि धैर्याचे प्रदर्शन करते, जे जातीवादाशी त्यांच्या झालेल्या थेट घटनांमुळे आकाराला येते। या पुस्तकात बाबासाहेबांच्या जीवनातील विशिष्ट घटनांबद्दल कमी आणि त्यांच्या जातीच्यामुळे त्यांना लढाव्या लागलेल्या वैचारिक लढ्याबद्दल जास्त लिहिलंय, ज्यातून बाबासाहेबांचे स्पष्ट आणि प्रगत विचार आपल्याला कळतात। तिसरं पुस्तक आहे हू वर द शूद्राज। या पुस्तकातून शूद्र जातीच्या उत्पत्तीला आव्हान देणारा ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय अभ्यासावर आधारित लिखाण करण्यात आले। हे पुस्तक जातीय मिथिकांचे उच्चाटन करण्याच्या बाबासाहेबांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते। हा दृष्टिकोन बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासाच्या प्रभावाखाली तयार झालेला आहे। यातून भारतीय इतिहासावर संशोधनवादी दृष्टिकोन निर्माण करण्यासही हातभार लावला गेलाय। जाती व्यवस्थेच्या पारंपरिक अर्थ लावण्यांना आणि सामाजिक स्तरीकरणाच्या उत्पत्तीला आव्हान दिलं गेलंय। भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीत विशेषतः जाती व्यवस्थेला आव्हान देण्यात आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी वकिली करण्यात आंबेडकरांचे हे कार्य अतिशय प्रभावी राहिले। चौथं पुस्तक आहे द अनटचेबल्स, हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स। हे पुस्तक जाती व्यवस्थेवर एक प्रभावी टीका करत सामाजिक न्यायाची हाक देते। भारतातील अस्पृश्यतेच्या प्रथेला आकार देणाऱ्या ऐतिहासिक आणि सामाजिक शक्तींबद्दल यात भाष्य केलं गेलंय। हे पुस्तक दलितांसाठी प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या बाबासाहेबांच्या वचनबद्धतेवर भर देते, जे त्यांचे एक अविभाज्य ध्येय होते। 5वं पुस्तक आहे बुद्धा अँड हिज धम्मा। दलितांसाठी मुक्तीचा मार्ग म्हणून बौद्ध धर्माचे स्पष्टीकरण देणारे बाबासाहेबांचे हे अंतिम कार्य समजले जाते। हे पुस्तक त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला प्रतिबिंबित करते, ज्याचा शेवट 1956 मध्ये बौद्ध धर्मात रूपांतरित झाल्यानंतर झाला। हे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक आणि वैचारिक उत्क्रांतीचा प्रवास दर्शवते। हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आत्मचरित्राचे तत्वज्ञानाशी मिश्रण करते। या 5 महत्त्वाच्या पुस्तकांसोबतच कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, बहिष्कृत भारत, फेडरेशन वर्सेस फ्रीडम, थॉट्स ऑन पाकिस्तान, रानडे, गांधी अँड जिन्ना, मिस्टर गांधी अँड एमॅन्सिपेशन ऑफ अनटचेबल्स, What Congress and Gandhi have done to the untouchables, Pakistan or partition of India, state and minorities, Maharashtra as a linguistic province, the untouchable, Buddha or Karl Marx, riddles in Hinduism,
मनू अँड द शूद्रास अशी अनेक पुस्तके बाबासाहेबांनी लिहिली आहेत. तसेच जनता व मूकनायक या मासिकांमध्येही त्यांनी लिखाण केले, ज्यातून आपल्याला बाबासाहेबांचे विचार, त्यांचे लेखन वाचता येऊ शकते. तसेच स्पीचेस अँड लेटर्स या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखांच्या आणि भाषणांच्या संग्रहातून सुद्धा भरपूर माहिती मिळते. तर या सगळ्या पुस्तकांच्या वाचनामधून आपल्याला बाबासाहेबांबद्दल जाणून घेता येते. तर तुम्ही यातील किती पुस्तके वाचली आहेत, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.